नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लायपोसक्शन म्हणजे काय असतं आणि त्याच्यासाठी साधारण किती खर्च येतो याच्याबद्दलची माहिती घेऊया. मी आहे डॉक्टर नीरज बबान, बोर्ड सर्टिफाईड प्लास्टिक सर्जन, निर्मिती कॉस्मेटिक सर्जरी सेंटर, सांगली आणि कोल्हापूर. लायपोसक्शनबद्दल आम्हाला खूप एन्क्वायरी येतात आणि अनेकदा लोकांना त्याच्याबद्दलचे काही समज असतात आणि गैरसमज असतात आणि महत्त्वाचा प्रश्न कुठला विचारला जातो तर सर लायपोसक्शनची कॉस्ट किती असेल. तर आपण थोडक्यात बघूया लायपोसक्शन म्हणजे काय असतं. लायपो म्हणजे फॅट आणि सक्शन म्हणजे सक करून बाहेर काढणे. लायपोसक्शनमध्ये आपण शरीरावरती चमडीमध्ये एक छोटासा छेद घेतो आणि त्याच्यामध्ये एक स्पेशल इन्स्ट्रुमेंट आत टाकून जे काही फॅट असतं त्या एका रिजनचं फॅट असतं ते आपण स्पेशल सोल्युशन टाकून त्याला विरघळवतो आणि त्याच कॅन्युलाच्या द्वारे ते बाहेर काढतो. यालाच लायपोसक्शन असं म्हणतात. लायपोसक्शनमध्ये आपण एखादा शरीराचा ठराविक पार्ट असतो त्या पार्टची चरबी आपण कमी करू शकतो. लायपोसक्शन ही वेट लॉस प्रोसिजर नव्हे तर याला बॉडी कॉन्टुरिंग सर्जरी असं म्हणतात. बॉडी कॉन्टुरिंग सर्जरी म्हणजे बॉडीला आपल्याला हवा तसा लायपोसक्शनद्वारे शेप देता येतो. अनेकदा अनेक लोक खूप डाएट करतात, एक्सरसाइज करतात, पण त्यांना पाहिजे तशा पद्धतीनं बॉडीचा शेप मिळत नाही. अनेकदा महिलांना जे पेरीमेनोपॉझल असतात म्हणजे साधारण एक 45 वर्षाच्या आसपासच्या ज्या काही महिला असतात त्यांना सेंट्रल ओबेसिटी असते. म्हणजे पोटाचा जो काही मधला पार्ट आहे, बॅक असेल किंवा बटक्स असतील, ह्या रिजनमधलं फॅट कितीही डाएट करा, एक्सरसाइज करा, ते कमी येत नसतं. ते आपण लायपोसक्शनच्या मदतीनं काढून टाकतो. लायपोसक्शन सर्जरीचे फायदे खूप असतात. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जो इन्सिजन असतो, जो काही चेरा मारलेला असतो, तो एकदम छोटा असतो. त्यामुळे त्याचा चेहऱ्याचा जो काही स्कार असतो, तो एकदम छोटा असतो आणि तो अंडरगारमेंट्स म्हणजे न दिसणाऱ्या पार्टमध्ये आपण घेतलेला असतो. त्यामुळे तो जास्त उठून दिसत नाही. तर आता आपण बघूया लायपोसक्शनची कॉस्ट किती असते. लायपोसक्शनची कॉस्ट ही रिजननुसार आणि कुठली इन्स्ट्रुमेंट वापरतो, कुठली टेक्नॉलॉजी वापरतो त्या याच्यानुसार असते. साधारण ही कॉस्ट 80,000 पासून चालू होऊन साधारण 2-2.5 लाखापर्यंत पण जाऊ शकते. लायपोसक्शनची कॉस्ट बाहेरच्या देशामध्ये साधारण 4 लाख ते 5 लाख पासून 8 ते 10 लाखापर्यंत जाते. कुठला एरिया कुठला आहे, तुमचं रिजन कुठलं आहे त्याच्यावरती अवलंबून असते. त्यामुळं भारतामध्ये लायपोसक्शनची कॉस्ट ही बऱ्यापैकी कमी आहे आणि रिझल्ट पण बाहेरच्या देशांत एवढेच चांगले आहेत. आता पुढचा मुद्दा आला की लायपोसक्शनची कॉस्ट ठरवली कशी जाते. तर एरिया कुठला आहे म्हणजे शरीराचा एरिया कुठला आहे, कुठल्या रिजनचा आपण फॅट काढतो त्याच्यापासून चालू होते. जर तुम्हाला फक्त पोटाची पुढची चरबी काढायची असेल, लव्ह हँडल्सच्या रिजनमधलं जर फॅट काढायचं असेल तर कॉस्ट साधारण 80,000 पासून पुढे चालू होते. जर तुम्हाला त्याच्यामध्ये बॅक, लोअर बॅक, अप्पर बॅक, बटक्स किंवा थाईज पण ॲड करायची असेल तर त्यानुसार त्याचे चार्जेस हळूहळू वाढत जातात. आणि एक महत्त्वाचा फॅक्टर लायपोसक्शनमध्ये जो डिसाईड करतो तो म्हणजे सर्जरीचा ड्युरेशन. ड्युरेशन सर्जरीचा जसा वाढत जाईल तसं लायपोसक्शनची कॉस्ट पण वाढत जाते. जसा रिजन वाढत जाईल, एरिया वाढत जाईल लायपोसक्शनचा, तशी सर्जरीची कॉस्ट वाढत जाते. कारण की टाईम ड्युरेशन पण वाढत जातो. जे काही ऑपरेशनच्या वेळेला वापरले जाणारे कन्झ्युमेबल्स वाढतात. जे भुलीची औषधं वापरतो ती वाढतात, त्याचे चार्जेस वाढतात. त्याबरोबर भुलीच्या डॉक्टरांचे चार्जेस पण वाढतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा लायपोसक्शनमध्ये तो येतो, जो म्हणजे वापरली जाणारी टेक्नॉलॉजी. आता नवीन-नवीन जसा टाईम पुढे चाललेला आहे, तसे नवीन-नवीन ॲडव्हान्सेस खूप जास्त येतात लायपोसक्शनमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं लायपोसक्शन फॅट काढण्यासाठी नॉर्मल मशिनरी म्हणतात त्याला मेकॅनिकल असिस्टेड लायपोसक्शन म्हणजे सक्शन कॅन्युला असतो आणि त्याला एक सक्शन मशीन अटॅच केलेलं असतं. आता त्याच्या पुढं नवीन एक टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याला म्हणतात पॉवर असिस्टेड लायपोसक्शन. म्हणजे जो काही कॅन्युला असतो त्याच्यामध्ये व्हायब्रेशन होतं आणि त्या व्हायब्रेशनच्या मदतीने जे काही निघालं जाणारं फॅट आहे ते चांगल्या पद्धतीने निघतं आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ऑपरेटिव्ह टाईम कमी होतो आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फॅट काढता येतं. आम्ही रिसेंटली एक लायपोसक्शन केलं. त्यामध्ये आम्ही 2.5 तासामध्ये ऑलमोस्ट 7 लिटरपर्यंत फॅट काढू शकलो. का? कारण की माझ्याकडे पॉवर असिस्टेड लायपोसक्शनची मायक्रो एअरची सिस्टीम होती. त्यामुळं पेशंटला जे काही एनेस्थेसिया रिलेटेड कॉम्प्लिकेशन असतात ते ड्युरेशन कमी होतो आणि रिकव्हरी टाईम पण खूप कमी होतो आणि त्याबरोबरच पेशंटला चांगल्या पद्धतीने रिझल्ट पण देता येतो. तर हे झालं सक्शन मशीन रिलेटेड गोष्टी. आता ह्याच्या पुढची अनेक टेक्नॉलॉजी आलेली आहे ती म्हणजे अल्ट्रासॉनिक असिस्टेड लायपोसक्शन. ह्याच्यामध्ये काय होतं की एक अल्ट्रासॉनिक प्रोब असतो जो आपण जो काही छोटासा चिरा घेतलेला त्याच्यातून आत टाकतो. त्या प्रोबच्या पुढून एक अल्ट्रासॉनिक एनर्जी बाहेर पडते. अल्ट्रासॉनिक वेव्हज काय करतात की जे काही फॅट ग्लोब्युल्स असतात त्यांना ब्रेक करतात आणि जेणेकरून फॅट हार्वेस्ट करण्यामध्ये, फॅट काढण्यामध्ये मदत होते.
पण ह्या ही जी काही मेथड आहे, या मेथडचं एक वैशिष्ट्य असं आहे, की ह्यानी फक्त फॅट सेलच डॅमेज होतात. जे काही आपले न्यूरोव्हास्क्युलर बंडल असेल, नॉर्मल टिश्यू असेल, स्किन असेल, याला ते खूप कमी डॅमेज करतं. त्यामुळं अल्ट्रासॉनिक लायपोसक्शननी फॅट जे काही बाहेर निघतं, त्याची क्वांटिटी जास्त असते आणि त्याबरोबर स्किन कॉन्ट्रॅक्शन होण्यामध्ये पण खूप मदत होते. आता ही झाली वेझर म्हणून जी काही टेक्निक म्हटलं. जर तुमच्या लायपोसक्शनच्या सर्जरीमध्ये वेझर ॲडिशनल केलेली असेल, जर सर्जन ती तुम्हाला जर त्याचा ऑप्शन देत असेल, तर त्यानुसार चार्जेस पण तुमचे वाढतात. आता जे काही आपण वेझर म्हटलं किंवा अल्ट्रासॉनिक लायपोसक्शन म्हटलं, त्याच्या पुढची एक मेथड आलेली आहे ती म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी. ही जी काही रेडिओ फ्रिक्वेन्सीची टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यात बायपोलर रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणतात. त्यामध्ये एक प्रोब स्किनच्या आतमध्ये जातो आणि दुसरा प्रोब वरून असतो. तो टेम्परेचर कंट्रोलसाठी मदत करतो आणि ही एक्सलंट टेक्नॉलॉजी आहे, की जेणेकरून स्किन कॉन्ट्रॅक्शन होण्यामध्ये मदत होते. म्हणजे काही लोकांना ज्यांना स्किन एक्सेस असेल किंवा स्किन एक्सेस असेल आणि त्याला सर्जरी करून काढायची गरज असेल, तर ती ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर ती काढायची गरज लागत नाही. त्यामुळे सेकंडरी इन्सिजन किंवा सेकंडरी प्रोसिजर पण याच्यामध्ये अवॉइड होऊ शकते. जर रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा यालाच आपण एम्ब्रेस RF नावाची टेक्नॉलॉजी म्हणतो, ही टेक्नॉलॉजी जर तुमच्या सर्जननी तुमच्या सर्जरीमध्ये ॲडवाईस केली असेल, तर त्यानुसार सर्जरीची प्राईस पण वाढते. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्वसाधारणपणे ऑपरेशनचा खर्च किती आहे याच्याबद्दलची माहिती मिळाली असेलच. त्याबरोबरच जे काही ऑपरेशनच्या वेळेला वापरले जाणारे कन्झ्युमेबल्स असतात त्याचे चार्जेस आहेत, जे काही औषधं वापरली जातात आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही प्रेशर गार्मेंट वापरलं जातं त्याचे पण एक्स्ट्रा कॉस्ट पेशंटला पे करायला लागू शकतात. काही सेंटर्स जसं काही आम्ही करतो, की ऑपरेशननंतर लिम्फ मसाज किंवा अल्ट्रासॉनिक मसाजचे सेशन्स पण आम्ही पेशंटला काही फ्री देतो. तर काही सेंटर्स हे चार्जेबल सेशन्स पण देतात, जेणेकरून पेशंटचा जो काही ऑपरेशननंतर येणारा एडिमा असेल किंवा जे काही सूज असेल तो कमी येण्यामध्ये मदत होते. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला लायपोसक्शनची सर्जरी काय असते, त्याची कॉस्ट कशी असते, कुठले-कुठले मशिनरीज किंवा टेक्नॉलॉजी वापरली जातात याच्याबद्दल माहिती मिळाली असेल. तुम्हाला जर आणि याच्याबद्दल काही शंका असतील तर खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्सवरती पोस्ट करू शकता आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.